दाखवते. म्हणून 5 मिनिटं ध्यानरूपी मौन नामस्मरण करावं. 5 मिनिटं संपल्यावर सांगा. पाच मिनिटं झालेली आहे.
सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिनीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाओ प्राणी जात पुंडलिका वरदे हरितल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु समर्थ हंबीर बाबा महाराज की जय जनता जनार्दन महाराज की जय शांत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु समर्थ हंबीर बाबा सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा मला सामान्य माणसांना आपल्या प्रपंचात राहून भगवंताचं नामस्मरण करण्याचा अधिकार प्राप्त झाला म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली 18 अध्याय लिहिले त्यापैकी 9वा अध्याय म्हणजे इकडे 9 आणि इकडे 9 मध्यावर माऊलींनी 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय तरी अवधान एकले दीजिए मग सर्व सुखाची पात्र हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका माऊलींनी प्रतिज्ञा केली 700 वर्षापूर्वी 725 वर्षापूर्वी नेवाशी गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी लिहित असताना 700 श्लोकावर 9034 ओव्या प्रतिपादन केल्या आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभिप्राय देताना नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी काय ज्ञानेश्वरी एक ग्रंथ श्रेष्ठ आहे एक तरी ओवी वाचावी एका ओवीचा अनुभव घ्या संपूर्ण ज्ञानेश्वरी कळली 9034 ओव्या तुम्हाला कळल्या जातील पण एक ओवी नामा म्हणे नामदेव महाराजांनी अभिप्रायात सांगताना नामा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी एक ओवीचा अनुभव घ्या आपण पातेल्यात भात टाकतो सगळा भात शिजला एक शीत पाहिलं तशी माऊलींची एक ओवी अनुभवाच्या स्वरूपामध्ये
अंतर्निष्ठ स्वरूपामध्ये माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, बहिर्निष्ठ नाही. तरी अवधान एकले दीजिए, एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरी तुम्हाला आम्हाला आपल्या ग्रस्ताश्रमामध्ये प्रपंचामध्ये उद्योगधंदा करत असताना एक पूर्वीचा अनुभव घ्यायचा आहे. अनुभव अणु अधिक भाव. अरे अणु म्हणजे अणुतला अणु, एक अणु. त्यावेळेला एक त्रस्त रेणू 10 त्रस्त रेणू तयार होती. त्यावेळेला एक अणु. एक त्रस्त रेणू तयार होण्यासाठी 10 अणूचे म्हणजे रेणूचे तुकडे केले ते एक तुकडा तो आपल्या जीवावर जीव इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे. पण मायेमध्ये गाठल्यामुळं विषयामध्ये रमलाय. भयंकर विषय तयार झालेले. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, इच्छा, वासना, भुली, भ्रांती. इच्छा, वासना, भुली, भ्रांती. आपण याच्यामध्ये घडून गेलो. राग आता वाण्याच्या दुकानात गेलं, शेरभर राग घेऊन आला असं घडतं का? आपल्या जवळच आहे. काम आपल्या जवळ आहे. राग, क्रोध, काम, इच्छा आपल्या जवळ आहे. वासना आपल्या जवळ आहे. सगळं आपल्या जवळ आहे. आपली वासना जाते. इच्छा निर्माण झाली, वासना झाली, तिकडं अडकलो. बहिर्निष्ठ इच्छा, वासना, भुली, भ्रांती. भ्रमिष्ठ झालो आपण या देहावर. देह कसा आहे? नाशिवंत देह, जाणार सकळ. आयुष्य का तो काळ, सावधान. सावध राहा. सगळ्यांना सावध राहायला सांगितले. आपण सावध नाही राहत, आपण अडकलो. या देहाच्या इंद्रियामध्ये आपण फसलेलो आहोत. डोळ्यानं रूप पाहताना, कानानं शब्द ऐकताना, नाकानं गंध घेताना, जिभेनं रसस्वाद घेताना, काम वासनेमध्ये घर काय, इच्छा, माल, या 5 विषयामध्ये माणूस अडकलेला आहे. इथं अडकलाय, कोण नाही सुटला, कुणी सुटलेलं नाही. म्हणून ते सोडण्यासाठी तर हे अवधान, एकले एक लक्ष द्या. माऊलींची प्रतिज्ञा आहे कलियुगामध्ये. 725 वर्षापूर्वी नेवासे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये 9,034व्या 700 श्लोकावर, गीताशास्त्रावर 9,034व्या माऊलींनी प्रतिपादन केलं. आणि त्याच्यातली एक तरी ओवी अनुभवावी. एका ओवीचा
आता आपण 90 पहिली ओवी तरी अवधान ऐकले दिजे. पहिलं पद दुसरं तरी अवधान ऐकले दिजे. मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञा केली. तुम्ही केली का? करता का? आता इथे बोललं तर पुढं काय बोलायला तपास नाही. आपण शब्दामध्ये अडकलो म्हणजे शब्द बहिणीच स्वरूपामध्ये. आणि इथं माऊलींनी शब्द दिलाय शपथ घेऊन. काय? तरी अवधान ऐकले तिचे. एक लक्ष भगवंताच्या नामावर दिलं तर काय? मग सर्व सुखाशी पात्र. सर्व सुख, शरीर आरोग्य. पहिलं शरीर आरोग्य तयार. मग आपल्या प्रपंचात येणाऱ्या अडीअडचणी संपून जाते. प्रपंचातल्या अडीअडचणी जाणार. मग सर्व सुखाचे पात्र होईल. सर्व सुखाला शरीर. मग हा सुखाचा सोहळा तुम्हा मला माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रकट केला. तरी अवधान ऐकले दिजे. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. खरा आनंद. आपण एक लक्ष दिलं पाहिजे. एक लक्ष देण्यासाठी श्वास अखंड. श्वास जन्मलेल्या क्षणापासून आतापर्यंत तुमचा श्वास किती वेळा बंद झाला? एकदाही नाही. म्हणजे श्वासाची क्रिया तुम्हाला भगवंताच्या नामासाठी दिली. श्वासामध्ये सोहम ब्रह्म भरलेला आहे. ही ब्रह्म झाली माझी काया. ही काया शरीर ब्रह्म होत. देह खऱ्या अर्थानं आपण त्याच्यात अडकलेलो आहे. म्हणून देह खऱ्या अर्थानं नाशिवंत आहे. देहाचा नाश. आणि या देहामध्ये पंचतत्वाचा 3 गुणाचा देह 8-10 प्रकृती. पृथ्वी, आप, वायू, जल, अग्नि, जल, अग्नि आणि आकाश. या पंचतत्वामध्ये 3 गुण मिळाले. रजगुण, तमगुण, सत्वगुण. म्हणून सत्वगुणाचं आचरण करावं. रजगुण व्यवहारासाठी आहे. तमगुण नाशासाठी आहे. तमगुणामध्ये आपण आपल्या स्वतःचाही नाश करतो आणि दुसऱ्याचाही नाश करतो. लूटमार करणारे चोर
स्वतःचा नाश होतो तमगुणामध्ये. म्हणून सत्वगुणामध्ये आचरण करावं आणि आपली ही प्रकृती अष्टधा प्रकृती शुद्ध करावी. शुद्ध कसोनी या पाहावी, वरील रंगान बोलावे. वरल्या रंगाला फिरायची गरज नाही. डोळ्याने रूप पहा, कानाने शब्द ऐका, नाकाने श्वासोच्छ्वास म्हणजे गंध सेवन करा, जिभेने रसस्वाद सेवन करा, काम वासना पूर्ण करा. पण तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष. आपण बाहेर लक्ष द्यायची गरज नाही. अंतर्निष्ठ डोळा. आपण ह्या डोळ्याने सृष्टी पाहतो आणि अंतर्निष्ठ डोळ्याने आतलं पाहायचं. या शरीरामध्ये काय भरलंय, काय आहे. हे शरीर आपल्याला पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, रज, तम, सत्व, अष्टधा प्रकृती. ते शरीर नपुसक आहे, पण ती अष्टधा प्रकृती असल्यामुळं स्त्रीलिंगी आहे. मग आपला अष्टधा प्रकृती तरी अवधान एक लक्ष द्या. काय वाणोत्या संतांचे उपकार मद निरंतर जागविते. जाग ठेवण्याचं काम संतांनी केलं. ज्ञानेश्वर मौल्य असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, कबीर महाराज असतील, गोरोबा काका असतील, सावता मळे असेल, शेना नावे. आपण कलियुगामध्ये जात धर्म तयार केला. सगळ्या जातीमध्ये संत आहेत. सगळ्या हरिजन जातीमध्ये चौखा मेळा. कोणत्या जातीत संत नाहीत हे तुम्हाला सांगता येणार नाही. सगळ्या जातीमध्ये संत आहेत. त्यांनी तुम्हाला तुमचा प्रपंच, देहासाठी लागणारी धनसंपत्ती, ऐश्वर्य मिळवा, पण तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष. एक लक्ष द्या, मौलींनी सांगितले. मग सर्व सुखाला पात्र व्हा. शरीर आरोग्य, मन प्रसन्न, प्रपंचातल्या आड्याने संपून जातात. आड्या अडचण राहणार नाही. तसा प्रपंच म्हटला की अडचणी आहे. पण भगवंताचं नामस्मरण केलं तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष भगवंताच्या नामावर दिल्याबरोबर एक लक्ष. अंतर्निष्ठ डोळा उघडला जातो. तुम्हाला स्वप्न पडतं. स्वप्न पडल्यानंतर दृश्य पाहताना कोणत्या डोळ्याने पाहता?
कोणत्या डोळ्याने? हा डोळा झाकलेला आहे, या डोळ्याने दृश्य पाहत नाही. मग अंतर्निष्ठ डोळा आणि तो नामाने उघडायचा. तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष द्या. खरा आनंद तिथं आहे. माणसाच्या जीवनामध्ये, प्रपंचामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य देहासाठी मिळवता, जीवासाठी काय करता? जीवाला काय खायला देता? भगवंतानं जीवाचं खाद्य तुमच्या श्वासामध्ये नामाच्या रूपानं भरून ठेवलं. नाम. तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष द्या. असा जो आनंद आहे तो याच या देही, याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. सो परमात्मा, हम जीवात्मा, दोन्ही निराकार. आणि तो आनंद जीवाला भोगण्यासाठी मनुष्य देह आहे. मनुष्याच्या देहामध्ये देवाचं नामस्मरण करायचा अधिकार दिला. पहा, 9 महिने 9 दिवस मातेच्या उदरात राहतो. मातेच्या उदरात मातेच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो. पहिल्या मासामध्ये भगवंताचं नामस्मरण करत जीवात्मा शिरकमल धारण करतो. आधी कळस, मग पाया. शुद्ध तुमचं शिरकमल नामाच्या पावरनं शुद्ध करून टाकतो. शुद्ध शिरकमल गर्भामध्ये शुद्ध करतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये छाती आणि बाहू शुद्ध करतो. चौथ्या आणि 5व्या मासामध्ये वैश्य धर्म म्हणजे पोटाचा भाग, ईदभर पोटासाठी. पहा केवढ्या आटाट, केवढ्या आटाट, किती आटाटी करतो त्याचा त्याला तपास नाही. किती मारवाडी व्यापारी दुकानात उभा राहिला तर सकाळपासून 10 वाजेपर्यंत दुकान बंद करीतोवर दुकानात असतो. जेवायला जाईल काय तेवढाच बाहेर सारखा उभा. तिकडं किती लक्ष देतो. सकाळी उठल्यापासून, दुकान उघडल्यापासून बंद करेपर्यंत तो उभा राहतो. आणि एक भगवंताचं नामस्मरण करत जीव जातो. म्हणजे त्याला ते नाम आवडत नाही. पैसा, प्रीती तयार होते, संपत्ती, ऐश्वर्य फार मोठे. किती लोक श्रीमंत आहेत, अब्जाधीश एवढा पैसा आहे, तरी त्यांना हाव सुटत नाही. सुटत नाही, मिळालाच पाहिजे. पण इकडे एक नाम घेतो तो जीव जातो. नाम घ्यायला जीव जातो. खरा
जो अधिकार आहे तो तुमच्या जीवाचा अधिकार. जीवाला काय खायला देता? भगवंताने सोय करून टाकली. श्वास अखंड 2 सेकंदात आत जातो, 2 सेकंदात बाहेर येतो. 1 मिनिटामध्ये 15 श्वास, 1 तासामध्ये 60 मिनिट, 1590, 900 श्वास. 24 तासामध्ये 21,600 श्वास अखंड चालू आहे. कोणी खंड करत नाही. श्वास बंद झाला, जीव देहात थांबत नाही, निघून जातो. निघून गेल्यावर काय रे? प्रेम. हा नाशिवंत ते शिल्लक राहतो, जीव जातो. मग देहातना माणसं रडतात का? जीव निघून गेला हे कळालं की माणसं रडायला सुरुवात करतात. देह आहे पण देहाचा मालक निघून गेला म्हणून जीव नसलेलं देह प्रेत. जीव खरा तो अधिकारी आणि त्या जीवाच्या ठिकाणी 21,600 नामाचा जप चालतो. मग एवढं लक्ष द्या. काय सांगू? एवढं लक्ष दिलं, एकाग्रता किती होईल सांगा. आपल्याला 1 मिनिट 15 श्वासावर लक्ष देता येत नाही. 15 श्वासावर 1 मिनिटामध्ये 15 श्वास, 1 तासामध्ये 900 श्वास. 900 श्वास 1 तासामध्ये जपलं, एकाग्रता झाली. टाइम नाही, एकाग्रतेला टाइम नाही. या जीवानं अनेक जन्मामध्ये मनुष्य देहामध्ये बाहेरच्या विषयामध्ये रमलेला, बाहेरच्या विषयाला विवेक, वैराग्य, बोध, ज्ञान, दया, क्षमा, शांती, भक्ती असताना तो विसरतो. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकारी, इच्छा, वासना, बोली, भ्रांती तिकडे रमला जातो. रागांता वाण्याच्या दुकानात जाऊन रागांता खा. ऐकाय तुमच्या जवळ आहे, सगळे विषय तुमच्या जवळ आहे. चांगले आहेत, वाईट आहे म्हणून चांगल्याची जागा चुकला. विवेक, वैराग्य, बोध, ज्ञान, दया, क्षमा, शांती, भक्ती. मग हे वापरलं की धन तयार होतो. परमार्थाचं धन तयार. मायेतलं धन नाही. मायेतलं धन देहानं मिळवायचं असतं. या देहानं तो कष्ट करतो. वाण्याच्या दुकानातला वाणी सकाळपासून दुकान बंद करेपर्यंत उभा.
कंटाळा येत नाही. उभा राहतो बसतो, उभा राहतो बसतो, कंटाळा नाही. पण नामात परमार्थाचं ध्यान करायचं म्हटलं की कंटाळा. त्या देहामध्ये नामाच्या पावरनं सुंदरपणा आणला. सुंदर ते ध्यान नामाच्या पावरनं सुंदरपणा आणला. ते ध्यान सुंदर आहे. तुकाराम म्हणतात सुंदर ते ध्यान उभा विटे. तो कसा आहे? चौया देहाची करोनिया विट, विटेवरी उभा नीट. स्थूल 3.5 हाताचा आहे. स्थूल सूक्ष्म स्वप्नावस्था. स्थूल सूक्ष्म कारण झोपेची अवस्था. झोप कुठून येते? झोपेतून जागा कसा होतो हे सगळं आहे. कळत नाही. झोपेच्या सुखाचा आनंद हा भगवंत सुखाचा आनंद. आज्ञानजन्य समाधी. झोपेत आहे तोपर्यंत आज्ञानजन्य समाधी. त्या समाधीमध्ये तो रमून जातो. आज गाढ झोप लागते. गाढ म्हणजे कारण देहामध्ये कारण देह झोप कुठून येते तपासला करतो. आणि जागा कसा होतो तपासला. झोप कुठून येते? तुम्हाला आळस आला की कंठचक्रापासून झोपेच्या लहरी नाभिस्थानापर्यंत जातात. झोपेच्या लहरी त्या पकडायच्या. त्या लहरी त्या पकडायच्या. वेळ नाही, वायदा नाही, मुदत नाही. पकडायला वेळ नाही, वायदा नाही, मुदत नाही. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष. एक लक्ष देण्यातला जो आनंद आहे तो आनंद कुठेही नाही. तुमच्या प्रपंचात नाही. प्रपंचात उत्पन्न मिळालं, ऊस पिकवला, पैसा आला, आनंद. पैसा गेला, दुःख. पैसा संपला की मग दुःख निर्माण होतं. आणि प्रपंचात पैसा संपला जातो. मिळतो त्याचा तो संपला जातो. पैसा संपला. म्हणून खरा आनंद ज्याच्यामध्ये आहे तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष. एवढं एक लक्षामध्ये पावर आहे. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष. एक लक्ष तुमच्या जीवनाचं भाग्य आहे. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. रघुनंदन वाट पाहतोय तुमची.
तरी तुम्ही जागे होत नाही. मातेच्या उदरात असतो त्यावेळेला शपथ घेऊन सांगतो, मी या जन्माच्या कचाट्यातून सोडवलं मला की मी बाहेर गेलो ध्यान करेन. रावण मातेच्या उदरातून बाहेर आला, 8 वर्षाचा झाला आणि बोलू लागला. सगळे संत हसत बाहेर आले, आपण रडत बाहेर आलो. रडतो, बेशुद्ध पडतो, शुद्धीवर आला की रडतो. का रडतो? भूक लागली म्हणून रडत नाही, तहान लागली म्हणून रडत नाही, थंडी हवा लागली म्हणून रडत नाही. तर मी मातेच्या उदरामध्ये जे नामस्मरण करत होतो ते विसरलो, म्हणून बेशुद्ध पडतो. आणि शुद्धीवर आला की रडायला सुरुवात करतो. का? भगवंताचं नामस्मरण विसरलो. म्हणून सद्गुरु करायचे असते. गुरु किती बी आहे. आई वडील गुरु आहे. शाळेमध्ये पहिलीपासून ICS पर्यंत गुरु आहेत. उद्योगधंद्यात मार्गदर्शन करणारे गुरु आहेत. गुरूंना काय तोटा नाही, पण सद्गुरु एक. तो परमार्थाच्या विचाराचं माध्यम प्रगट करणारा सद्गुरु एक. अनुभव सिद्ध. माऊलींची ही ज्ञानेश्वरी एक व्य अनुभवण्यामध्ये खरा आनंद. अनुभवण्यामध्ये खरा आनंद. अनुभव पहा, अनुवादिक भव. लहानातला लहान आणि आकाशातला आकाश. अनुभव. अनुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. अनुरेणू त्रत रेणू. आपला जीवाचं जीव पण किती आहे सूक्ष्म. एक अणूचे 10 तुकडे केले की एक रेणू. एका रेणूचे 10 तुकडे केले की एक त्रस्त रेणू. मग तुमच्या त्रस्त रेणूचे 10 तुकडे झाले. ते तुकडे म्हणजे जीवाचं स्वरूप. म्हणून जीवाने जीवाला पाहायचं. म्हणून मनुष्य ध्येय आहे. जीवाने जीवाला पाहण्यासाठी मनुष्य ध्येय आहे. हे वैभव लाख मोलाचं आहे. मनुष्य जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी मनुष्य ते मातेच्या उदरामध्ये 2 महिने 9 दिवस राहिलं की त्यावेळेला देवाला विनंती करतो, तेव्हा मला या जन्माच्या
कचाट्यातून सोडव. जठराग्नीच्या उकाड्यामध्ये, जठराग्नीच्या उकाड्यामध्ये जीवात्मा भगवंताच्या नामावर चढतो आणि देह सुंदर बनवतो. इतका सुंदर, त्या देहामध्ये अजिबात घाण नाही, स्पर्श नाही, प्रपंचाचा स्पर्श नाही. इतकं शुद्ध शरीर, इतकं शुद्ध शरीराचं वास्तव्य तयार होतं. आणि मग बाहेर आला बेशुद्ध पडतो. का? आज नामस्मरण करतो 9 महिने 9 दिवस. एवढे दिवस ध्यान करत होता, पण ब्रह्मस्वरूप झाला नाही. नामाचं ध्यान करतो, तो ध्यानाने नामाच्या पावरनं शरीर शुद्ध करतो. प्रत्येकातला रक्तातला अणू हाड मांस रक्त श्वेत श्वेनित नाड्या शिरा सप्त धातूचा गोळा शुद्ध करतो. ती घाण शुद्ध करतो. इतकं शरीर शुद्ध कुठंही मिळायचं नाही. ते मातेच्या उदरामध्ये मिळतं. म्हणून ते विसरू नये. रावण 8 वर्षाचा झाला, मातेच्या उदरातून बाहेर आला. 8 वर्षाचा झाला म्हणजे जागा, नामाच्या पावरनं जागा राहिला. संत रडले नाही, आपण रडलो. देह मातेच्या उदरातून बाहेर आला की बेशुद्ध झाला आणि शुद्धीवर आला की नाम विसरला. नामाचे नाम विसरला आणि मग रडतो. का? भूक लागली, तहान लागली, हवा लागली, काय लागलं म्हणून रडत नाही. मी मातेच्या उदरामध्ये जे नामस्मरण करत होतो ते नाम माझं विसरलं आणि मग रडतो. त्याच्यासाठी विसरलो. म्हणून सद्गुरु पहिलीच आहे ते करण्याची तुम्हा मला पाळी. मुळात संतासारखं रावणासारखं आपलं आचरण तयार, नामाच्या पावरचं आचरण तयार ठेवाय. ते हसले, विसरले नाही नाव. तुम्ही रडलात, तुम्ही रडलात, ते हसले. संत सगळे हसले म्हणजे नाम विसरले नाही. म्हणून नामामध्ये ते नामरूप झाले. तुकाराम महाराजांना हे नामस्मरण 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. भालचंद्र पठारी वस्ती दान केली. भालचंद्र डोंगरावर गुहेमध्ये 15 दिवस तुकाराम. माऊलींना 6 महिने लागले. योग अभ्यास करत असताना भगवंताचं अभ्यास करून प्राणायाम करून
त्यांचा प्राणायाम या प्राणायामापेक्षा अलग होता. एक श्वास ओढला की चक्राकार तो चाल फिरत फिरत ब्रह्मांडात जायचा आणि पुन्हा खाली यायचं. असं 6 महिने त्यांचं भक्तीचा सोहळा करत असताना घडलं. एक रूप झाले नाही लगेच. कसली माया आहे. त्यांना माया काय करीत नाही, पण 6 महिने थांबावं लागलं. तुकाराम महाराजांना 15 दिवस थांबावं लागलं आणि नामदेव महाराजांना 24 तास थांबावं लागलं. पहा, नामदेव महाराज 24 तासात देवरूप झाले. आधी देवाला मूर्तीला जेवायला घातलं आणि देवरूप झाले 24 तासामध्ये. मग मूर्तीबद्दल आनंद राहिला नाही. तो आनंद नामामध्ये गेला. नामा नामरूप झाला. नामाने नामरूप झाला. मग हे सगळं आपल्याला दिलं असताना आपण एकरूप का होत नाही? काय आपल्याला अडचण आहे? आपलं मन नामामध्ये रमत नाही. नामामध्ये रमत नाही. बाहेरचा विषय समोर येतो. सो म्हटला की हमला मन बाहेर. हम म्हटला सोला मन बाहेर. म्हणजे नामाचं नाम पण राहत नाही. म्हणून तर मनुष्य देह आहे भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. आपण हसलो नाही, रडलो. मातेच्या उदरातून बाहेर आलो, बेशुद्ध पडलो, शुद्धीवर आलो, रडलो. आपण सगळे रडलो. पुन्हा रडायचं नाही. पुन्हा मनुष्य देह धारण झाला पाहिजे. एवढं नामस्मरण करावं. एक नाम तरी अवधान एकले तिचे एक नाम. एक नामाची गंमत आहे. एका मिनिटामध्ये 15 श्वास होतात. एका तासामध्ये 900 श्वास होतात आणि 24 तासामध्ये 21,600 श्वास होतात. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष. किती आनंद आहे. सुंदर ते ध्यान. तुकाराम महाराज. सुंदर ते ध्यान तुकाराम महाराज सांगतात. ध्यान सुंदर आहे, पण लक्ष दिलं पाहिजे. तरी अवधान एकले दीजिए. तुकाराम महाराजांनी सुंदर ध्यान टाकलं. माऊलींनी लक्ष द्यायला सांगितलं. एक लक्ष दिलं. मनाचा भाव नामरूप झाल्याशिवाय राहणार नाही. नामरूप होय. एवढं सोपं माऊलींनी
करून दिलं तरी अवधान एकले तिची, मग सर्व सुखाशी पात्र. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उकड ऐकाव. माऊली माऊली माऊली, तुम्ही माऊली आहात. माऊलींनी दिलेलं ज्ञान तरी अवधान एक लेख. 1 मिनिटामध्ये 15 श्वास होतात. 15 श्वासाचं नाम तयार झालं पाहिजे. 15 श्वासात म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये 1 श्वास. 1 मिनिटामध्ये 1 श्वास आणि 1 तासामध्ये 60 श्वास. किती आले? 60. तरी अवधान एकले दीजिए. असा सुंदर नामाचा ध्यास करण्यासाठी श्वासावर लक्ष, तरी अवधान एकले दीजिए. सुख पाहिजे ना? सुख या नाशिवंत देहाला ब्रह्मस्वरूप करून टाका. ब्रह्म झाली माझी काया. 1 तासामध्ये 1 मिनिटामध्ये 15 श्वास, 15 नामावर दीर्घ स्वरूपामधून लक्ष द्या. 15 नामावर, जास्त नाही. तुम्ही 15 नामावर लक्ष द्या. मग 1 मिनिटामध्ये 60 श्वास घ्या. 1 तासामध्ये 60 श्वास घ्या. मग 60 श्वासामध्ये तुम्हाला एकाग्रता तयार होऊन नाभिस्थानी असणारी वायू कुंडली तिला दाब बसतो. म्हणजे 1 मिनिटामध्ये 1, मग 1 तासामध्ये 60. एवढ्या श्वासावर लक्ष 1 मिनिटामध्ये 1 नामाचा ध्वनी तयार केला की 60 मिनिटामध्ये एकाग्रता. सोपा आहे. एकाग्रतेचं भांडवल तयार. एकाग्रता तयार झाली, वायू कुंडलीला दाब बसेल. 1 मिनिटामध्ये 1 श्वास, 1 तासामध्ये 60 श्वास. एकाग्रता. आधी माया कुंडली शक्ती जागी, लगेच जागी. इथं तिला दाब बसला की ती मुख उघडते. शरीर शुद्ध होतं. शरीर शुद्ध होतं आणि मग मोकळं झालं की पिंडामध्ये 7 चक्र आहे. म्हणजे कुंडली शक्ती जागी झाली की ती मुख उघडते आणि ओमचा ध्वनी त्याच्यामध्ये केला की एकाग्रता. मग मोकळं झालं आणि मग कुंडली शक्तीने मुख खाली केलं
माकड हाडाच्या ठिकाणी गणपतीचं दर्शन होतं. महिनिष्ठ अष्टविनायक आहे. हात एक गणपती अष्टविनायक आहे. हात एक गणपती अष्टविनायक म्हणून बाहेर 8 आले, नाहीतर बाहेर 8 आले नसते एक गणपती. आणि हे गणपतीचं वैभव तयार झालं. गणपती पहा, बाहेर प्रपंचामध्ये कार्यामध्ये गणपतीचं पूजन करतात, मग कार्य करतात. गणपतीचं पूजन केलं जातं आणि मग आता तुमचा गणपती तुम्हाला मिळाला, मग देवाकडे जायचा रस्ता मोकळा झाला. देवाकडे जायचा रस्ता मोकळा झाला. माकड हाडाच्या ठिकाणी पूजस्थानी गणपती दर्शन. पुढे निघाला लिंगस्थानी ब्रह्मदेव. ब्रह्मदेव नाभिस्थानी विष्णू, हृदयामध्ये शंकर, कंठस्थानी अष्टमहासिद्धी. मग काही लोक अष्टमहासिद्धीमध्ये जीवन जगत असताना, ध्यान करत असताना मृत्यू होतो आणि पुन्हा मनुष्य जन्म घेतला की अष्टमहासिद्धी तयार असतात आणि मग तो सांगायला लागतो भविष्य काय असेल तुमचं, आडी अडचणी सगळ्या तो सांगतो आणि मिळवलेलं धन संपून टाकतो. मग काही दिवसांनी त्याचं ते संपलं की महाराज की सांभाळण्यासाठी तो सोडत नाही. संपला पण महाराजाचं काय संपलं की संपलं, पण महाराज काय सोडित नाही. महाराज पण काय सोडित नाही. खरा महाराजांचं महाराज पण नामामध्ये आहे. तरी अवधान एकले दिजे, काय माऊली एक लक्ष द्यायचे. एक लक्ष देण्यामध्ये आनंद आहे. या आनंदाला पारावार नाही. जीवनाचं वैभव तयार होतं. किती वैभव, त्याला काय प्रमाण नाही. प्रवचन असतं 1 तास, कीर्तन असतं 2.5 तास आणि ध्यान असतं परिपूर्ण स्वरूपामध्ये. तरी अवधान एकले दिजे. काय सांगू, या संतांच्या वेदवाणीला कलियुगामध्ये संत निर्माण झाले. जशा जाती निर्माण झाल्या तसे संत प्रत्येक जातीमध्ये झाले. हरिजन जातीमध्ये चोखा मिळाला,
सेना नाही, गौरवा काका, सावता माळे, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर पावली, एकनाथ महाराज, ज्ञानियाचा एका, नामयाचा तुका, संत आले जन्माला, त्यांनी दिलं तुम्हाला भक्तीचा सोहळा. मग भक्तीच्या सोहळ्यामध्ये तुकाराम महाराज तेच हंबीर बाबा, हंबीर बाबा. तुकाराम महाराजांचा अक्षर आणि बाबांचं अक्षर एक फरक नाही, अजिबात फरक नाही. का? एक होते म्हणून फरक नाही. एक म्हणून जीवनकलेचे साधना ग्रंथ सोपा करून बाबांनी दिला, आपलं जीवन सुखी करून दिलं. सगळ्या संतांपेक्षा बाबांनी जीवनकलेच्या साधनेमध्ये खुलं केलं, गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले. विश्व असा भक्तीचा सोहळा तुमच्या जवळ, तुमच्या एका नामामध्ये. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष भगवंताच्या नामावर द्या. दिलं मिळालं नाही, मिळणार नाही असं मिळणार. संतांची वेदवाणी तुम्हाला ऐकण्यासाठी खरा अधिकार आहे आपला. म्हणून मनुष्य देह लाख मोलाचा आहे, त्याला ब्रह्म करण्याचा अधिकार आहे. या हाडा मासाला हे हाड, मास, रक्त, श्वेत, श्वेनी, नाड्या, शिरा, सप्त धातूचा गोळा शुद्ध केला. 9 महिने 9 दिवसात शुद्ध केलं. इतकं शुद्ध शरीर मातेच्या उतरत असतं, पण बाहेर आला झाला भ्रमिष्ट झाला. ती मूर्छा आणि मूर्छा गेली, रडायला सुरुवात. का? मी मातेच्या उदरामध्ये जे नामस्मरण करत होतो ते विसरलो. म्हणून मनुष्य जन्मामध्ये सद्गुरु करावा, नेटका मोकळ्या मनाने सद्गुरु असावा. सगळं ब्रह्मज्ञानाचं स्वरूप तयार असावं. एक नाम, एका मिनिटामध्ये एक नाम, एका मिनिटामध्ये 15 श्वास, त्या 15 श्वासामध्ये एक नाम, 60 मिनिटामध्ये 60 नाम, 1 तास. तरी अवधान एकले तिथे, एक लक्ष. 60 मिनिटामध्ये एकाग्र. काय? पण आपण इकडे लक्ष देत नाही.
लक्ष देण्याचा आनंद तयार करा. सुंदर ते ध्यान, सुंदर ते सुंदर ते ध्यान. काय सांगू, सुंदर ते ध्यान. उभा विटे या देहाच्या विटेवर उभा आहे पांडुरंग. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. 3.5 हाताचा स्थूल देह, सूक्ष्म देह स्वप्नावस्था, अंगुष्ठ मात्र प्रमाण. 3.5 हाताचा स्थूल देह आणि सूक्ष्म देह अंगुष्ठ प्रमाण आणि कारण देह मसुरीच्या डाळीच्या समान. अर्ध मसुरीच्या डाळी आणि महाकारण मसुरीच्या डाळीचा जो अर्धा भाग आहे तो महाकारण. महाकारणाचं स्वरूप ज्ञानमया. सगळं कळत, सगळं जग कळत, सगळ्या जगाला जिंकतो. रडत काय बसला, नामस्मरण करा, नामस्मरण करा तरी अवधा एक लेश एक लक्ष. हा देह शब्द ब्रह्मामधून शुद्ध केला जातो. हा देहाची काया शब्द ब्रह्मामधून शुद्ध होते. तरी अवधान एकले दिजे, एक लक्ष द्या, एक लक्ष. बाबांना त्रास होऊन गेला. भगवंताचं नामस्मरण करा, दिनभर प्रपंच करा, पण एक क्षण, एक मिनिट भगवंताचं नामस्मरण करा. शब्द ब्रह्मामध्ये पावर आहे. शब्द म्हणून शब्द हे ब्रह्मस्वरूप आहे. मग देह ब्रह्मस्वरूप का होणार नाही? शब्दातून देह ब्रह्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप असा आनंद लुटायचा मनुष्य देहामध्ये. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, मुक्तीचा सोहळा. मुक्त्या आहेत 4: सलोकता, स्वरूपता, सायुज्यता, समीपता. सलोकता, समीपता, देवाची सलगी करणे, देवाच्या समोर उभं राहणे. देव आणि मी एक आहे आणि मुक्त होणं. मुक्त व्हायचं, या देहामधून मुक्त व्हायचं. पुन्हा जन्माला येण्याचा वाद करायचा. पुन्हा जन्म नको, नामस्मरण करा, कारण कराय. एवढं करण्यासाठी आनंद आहे. म्हणून बाबांनी केलेली सेवा शब्द ब्रह्मा,
सर्व सेवा शब्द ब्रह्माची सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो आणि प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ आमदेव बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.